हर हर महादेव मित्रांनो. तर शॉर्टकट क्रॉस करत आपण रोडला लागलेलं पाहू शकताय. हे रोड आहे. नमस्कार मित्रांनो. तर दुपारचे 2 वाजलेले आपण दही घेण्यात तर मित्रांनो आपलं केदारनाथला एक मित्र हरवलेला होता, तो आता सापडलेला पाहू शकताय. हर हर महादेव, जय श्रीराम. परत एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काल रात्री या ठिकाणी शनी मंदिर होतं, या ठिकाणी आपण रात्रीचा विश्राम केलेला होता. या ठिकाणी सायकली होती, त्या ठिकाणी आपण रात्री त्या ठिकाणी रूम वगैरे त्या ठिकाणी झोपलो होतो. आत्ता आपण ट्रॅकिंगला सुरुवात करत आहे. सायकल याच ठिकाणी लावावं लागेल, कारण पुढं 2-4 किलोमीटरहून पैदल मार्गच आहे. तर आता या ठिकाणून आपण टेंट वगैरे घेतले, टेंट तर नाही घेतला, स्लिपिंग बॅग घेतलेली. वर जर थंडी असलं तरी स्लिपिंग बॅगपासून आपण वाचू शकतो. तर या ठिकाणी शनिदेवांचं मंदिर आहे, या ठिकाणी भोले बाबा आहेत पाहू शकताय. या ठिकाणी हनुमानजी आहे, या ठिकाणी देखील हनुमानजी आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. हर हर महादेव, जय श्रीराम. परत एकदा स्वागत करतो तुमच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर काल रात्री या ठिकाणी शनी मंदिर होतं, या ठिकाणी आपण रात्रीचा विश्राम केलेला होता. या ठिकाणी सायकली होती, त्या ठिकाणी आपण रात्री त्या ठिकाणी रूम वगैरे त्या ठिकाणी झोपलो होतो. आत्ता आपण ट्रॅकिंगला सुरुवात करत आहे. सायकल याच ठिकाणी लावावं लागेल, कारण पुढं 2-4 किलोमीटरहून पैदल मार्गच आहे. तर आता या ठिकाणून आपण टेंट वगैरे घेतले, टेंट तर नाही घेतला, स्लिपिंग बॅग घेतलेली. वर जर थंडी असलं तरी स्लिपिंग बॅगपासून आपण वाचू शकतो. तर या ठिकाणी शनिदेवांचं मंदिर आहे, या ठिकाणी भोले बाबा आहेत पाहू शकताय. या ठिकाणी हनुमानजी आहे, या ठिकाणी देखील हनुमानजी आहे. तर चला ब्लॉग कंटिन्यू करा. नमस्कार मित्रांनो, आपण एक 10 वाजता ट्रॅकिंगला सुरुवात केलेली आहे. ते ट्रॅकिंग खूपच खतरनाक आहे. तर 6 किलोमीटर वाजता ये आपल्या रात्री गावापर्यंत जाण्यासाठी. तर थोडंसं थकवा आली तर थोडंसं झाडाखाली म्हटलं थोडंसं आराम करूयात. तर या ठिकाणी आराम करायला थोडंसं विश्रांती घेतोय आणि 10 ते 10-15 मिनटामध्ये परत आपल्या ट्रॅकिंगला सुरुवात करायची. ब्लॉग कंटिन्यू करा. हर हर महादेव मित्रांनो. तर शॉर्टकट क्रॉस करत आपण रोडला लागलेलं पाहू शकताय. हे रोड आहे, या ठिकाणी पाहू शकताय हिमालयाचं आपल्याला दर्शन होत असेल आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकताय. तर याच्या पलीकडे आपले बद्रीनाथ महाराज आहेत. तर आत्ता आपण चाललेलो मधमहेश्वरला. मधमहेशचे दर्शन झाले तर अजून 2 ते 3 केदारांचं दर्शन झाल्यानंतर आपण जाणार आहोत बद्रीनाथकडे. तर चला थोडंसं पाणी बिणी पिऊयात. या ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे भाषा. नमस्कार मित्रांनो. तर दुपारचे 2 वाजलेले आपण दही घेण्यात या ठिकाणी मणिमहेश पाहिजे फक्त 18 किलोमीटर. मित्रांनो सकाळपासून एक 6 किलोमीटरचा प्रवास केला असेल, अजून पण एक 16 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे मणिमहेशला पोहोचण्यासाठी. तर पाहू शकतो रोड अशा प्रकारे आणि त्या ठिकाणी जायचं आहे, जे की हे डोंगर क्रॉस करून पलीकडच्या डोंगराला त्या ठिकाणी आपले मधमहेश्वर वाव आहेत. हर महादेव राम. तर मधमहेशला जाताना पाहू शकता ट्रॅकमध्ये आपल्याला खूप सुंदर असा झरणा या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. पाहू शकता वरून पाणी येते आणि त्या ठिकाणी पाहू शकता वॉटरफॉल आहे आणि खूपच स्वच्छ आणि निळसर पाणी पाहू शकताय. तर खाली पाणी येऊन जे या ठिकाणी जाते पाहू शकताय. तर असे सुंदर सुंदर या ठिकाणी दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहे. अजून मधमहेश्वरला जाण्यासाठी 12 किलोमीटरचा ट्रॅक करायचे पाहू शकता. अशा प्रकारे ट्रॅक आहे. तर बघूयात पोहोचतोय की नाही. ब्लॉग कंटिन्यू करा. तर मित्रांनो आपलं केदारनाथला एक मित्र हरवलेला होता, तो आता सापडलेला पाहू शकताय. कसा सापडला बघा. तो भाई कहाँ पे बिछड़ गया था तो केदारनाथ से बिछड़ गया था. हाँ अभी मिल गया है. एक्सपीरियंस बताओ ऊपर कैसे लगा. आप लोग जाता है वो आपको पता चलता है, हम बोलने का नहीं. नहीं भाई आपके कितना अभी 45 ऑडियंस हुआ रहेगा. 43 तो केदारनाथ में भाई से मिले थे तो उसके थे 40,000, तो अभी हो गए 45,000. तो जल्दी जल्दी भाई के कर देना 50,000. हाँ
जल्दी जल्दी 50,000 कर देना भाई। गिफ्ट करने वाला है। हाँ भाई गिव अवे रखने वाला है क्या आईफोन ना 17 प्रो। हाँ तो कर देना। जय श्री राम। मित्रांनो पावसामुळे हे पाहू शकता आधी लोखंडी या ठिकाणी पूल होता तो पूल देखील वाहून गेलेला आहे आणि पुलाची हालत पाहू शकता कशा प्रकारे झालेली आहे। ही लाकडी पूल आत्ता बनवण्यात आलेली जे की नदी क्रॉस करण्यासाठी आणि पहिलं तिथून रोड होता ते दिसतंय तिथून पूर्णपणे रोड नदीमध्ये वाहून गेलेला आहे। तर अशा प्रकारे हे टेम्पररी रोड या ठिकाणी बनवण्यात आलेले आहे। दगडातून पाहू शकताय मधमहेशला जाण्यासाठी तर अशा प्रकारे रोड आहे। चला जशी भोलेनाथची इच्छा तशा प्रकारे आपली यात्रा चालू आहे। हर हर महादेव रामकृष्ण हरी। तर आज एक 13 ते 14 किलोमीटरचा पायी प्रवास केला असेल त्यामध्ये चढाई देखील होती नंतर 4-5 किलोमीटर चढाई रोड आहे त्याच्या प्रकारे या ठिकाणी 9 किलोमीटर बाकी आहे आणि या ठिकाणी एक खाली एक हॉटेल आहे तर त्याच ठिकाणी आपली राहण्याची व्यवस्था झालेली आहे। तर तिथं थांबणार आहे आपण आणि उद्या मधमहेश्वर केदारच्या दर्शन उद्या सकाळी बघूयात। उद्या दर्शन करून लगेच सकाळी रिटर्न करायचे कारण की 17 तारीखला रुद्रनाथ जे की केदार आहे पंचकेदारपैकी एक केदार मानलं जाते रुद्रनाथ तर त्याचे ते कपाट बंद होणार आहे त्यामुळे आपल्याला लवकर राहिलेले आता उद्या तर 6 दिवस राहिलेले 6 दिवसात लवकर कंप्लीट करायचे तर तिकीट टाकण्यात आहोत आपण। आणि या अशा प्रकारे या ठिकाणचा नजारा आहे पूर्ण जंगल आहे जंगल म्हणजे पहाड आहे जंगल आहे आणि मोजून थोडेसेच घर आहेत। गोंडार म्हणून गाव आहे त्या ठिकाणी पण एक गाव आहे आणि पुढं आल्यावर असे म्हणजे हॉटेल आहेत 4-5 घरं असतात मोजून तर त्याच ठिकाणी काही व्यवस्था होते आपली। चला ब्लॉग कंटिन्यू करा रेंज तर काही येत नाही आता माहीत नाही ब्लॉग कधी अपलोड होणार पण होणार नक्की प्रयत्न करूयात लवकरात लवकर ब्लॉग अपलोड करण्याचा। तर मित्रांनो थोड्याच वेळात आपण पोहोचत आहे मधमहेश्वर जे की द्वितीय केदार आहे। फक्त थोडंसं वाट पहा पोहोचतोय आपण 550 मीटर राहिलेलं आहे तर चला निघूयात या ठिकाणून लवकरच। तर मित्रांनो फायनली तुमचा भाऊ पोचलेला आहे मधमहेश्वर जे की द्वितीय केदार आहे पाहू शकताय या ठिकाणून तुम्हाला दर्शन होत असेल तर चला आपण मंदिराच्या प्रांगणात जाऊया आणि आपले द्वितीय केदार मधमहेशचं दर्शन करूयात। मित्रांनो मधमहेश्वर जे की द्वितीय केदार आहे आणि या ठिकाणी आपल्या भोलेबाबांची नाभी जे की मध्यभागी याची या ठिकाणी पूजा केली जाते आणि पंचकेदारमध्ये द्वितीय केदारचं स्थान या मधमहेश्वरला दिलेलं आहे आणि या ठिकाणी आपण दर्शन वगैरे घेतलेलं आहे आणि खूपच शांत वातावरण आहे। साईडने सर्व हिमालयाचे पर्वत आहेत आणि सध्या थोडंसं या ठिकाणी थंडगार हवा देखील येत आहे तर आम्ही दर्शन घेतलेलं आहे। तर आता मी या ठिकाणी आलो होतो 10 वाजता तर आता एक 2 तास मी तिथे थांबणार आहे 12 वाजता खाली निघणार आहे कारण की रुद्रनाथचे कपाट बंद होणार आहेत त्यामुळं मी काय करणार आहे लवकरात लवकर रुद्रनाथला पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे खाली निघतोय।